काय झालं, व्हिडिओ चालू केला नव्हता. आपण काल पारुष्य म्हणजे काय पाहत होतो आणि त्याची शेवटची ओवी पाहत होतो. आज 24 नोव्हेंबर 2023. ती 245वी ओवी अशी होती की तो मनुष्यात अधमू जाण, पारुष्याचे अवतरण, आता ऐक खुण अज्ञानाची. तो पारुष्यांनी युक्त असलेला जो मनुष्य आहे तो म्हणजे अत्यंत अधमवृत्तीचा, नीच वृत्तीचा आणि कठोरपणा, या दोन्हीही गोष्टी ह्या घृणास्पद म्हणजे माणसाला नकोशा वाटणाऱ्या असतात. मग आता ऐक खुण अज्ञानाची, आता अज्ञानाची खूण ऐक असं म्हणतायत. आता अज्ञान म्हणजे काय हो? आपल्याला जे काही माहिती नाही, ज्याच्याबद्दल काही ज्ञान नाही ते अज्ञान. पण ते अज्ञान कसं असतं त्याच्यासाठी ज्ञानदेवांनी इतक्या छान उदाहरणं दिलेली आहेत, दृष्टांत दिलेले आहेत. बघूया. तरी शीतोष्ण स्पर्शा, निवाडू नेणे पाषाणू जैसा, का रात्री आणि दिवसा जात्यंधू तो. जात्यंध म्हणजे जन्मतः अंध असलेला मनुष्य. आता त्या माणसाची कशी अवस्था असते हो? त्याला दिवस आणि उजेड हे सारखंच असतं. आणि पहिलं दिलेलं आहे की शीतोष्ण स्पर्शा, निवाडू नेणे पाषाणू जैसा. पाषाण म्हणजे दगड. दगडाला उष्ण शीत हे स्पर्श समजतात का हो? नाही. दोन्ही स्पर्श सारखेच असतात. म्हणजे फरकच कळत नाही, समजतच नाही. पाषाणाला जसं शीत आणि उष्ण हे फरक कळत नाहीत, ते स्पर्श कळत नाहीत. किंवा जात्यंध म्हणजे जो जन्मतः अंध मनुष्य आहे त्याला रात्री आणि दिवसा, त्याला रात्र आणि दिवस हे दोन्ही सारखेच असतात की नाही? आपल्याला मात्र हे फरक समजतात. थोडा जरी आता अंधार पडायला लागला तरी आपल्या लक्षात येतं की आता संध्याकाळची वेळ व्हायला आली. पहाटे उजाडायला लागलं तरी आपल्या लक्षात येतं की आता पहाट होणार आहे. म्हणून जात्यंध माणसाला मात्र ह्यातला फरक कधीच कळत नाही. तसा अज्ञानी मनुष्य आहे. पुढे बघा. आगी उठिला रोगणे, जैसा खाद्य खाद्य न म्हणे, कापरीस पाडू नेणे सोनया लोहा. आता असा मोठा आगीचा लोळ जर उठला, अगदी सगळीकडे आग जर हे झाली, उठली, आगीचा डोंब उठलेला आहे, तर तो जो अग्नी आहे तो विचार करतो का हो की हे खाऊ का ते खाऊ का? आपल्याला भूक लागली तरी आपण विचार करतो, माझ्या आवडीचा पदार्थ आहे का, ही भाजी छान असेल का, असा आपण विचार करतो तरच खायला घेतो. पण आग एकदा उसळल्यानंतर जेव्हा आग लागते तेव्हा आपण पाहतो मोठमोठ्या इमारती, मोठमोठी माणसं, सगळे प्राणी, सगळ्यांना तो भस्म करतो. मग तो उत्सुक झालेला असतो सगळं गिळायला. मग हे खायचं का ते खायचं नाही असा तो विचार करत नाही. किंवा परीस असतो, परीससुद्धा परीसाच्या दृष्टीनं लोखंड परीस पाडू नेणे म्हणजे समजत नाही परीस काय. सोनया लोहा, सोनं आणि लोखंड यातला फरक त्या परीसाला समजतो का हो? नाही समजत. अजून एक उदाहरण देतात बघा. जे अज्ञानाची किती उदाहरणं दिली. ना तरी ते नानारसी, रिगोनी दरवी जैसी, परिरस स्वादासी नेणे जेवी. दरवी म्हणजे पळी बरं का. आपण जेवणामध्ये नाना पदार्थ करतो. काही गोड करतो, काही तिखट करतो, काही चमचमीत करतो, कोशिंबिरी भाज्या सगळं असतात. आणि दरवी म्हणजे जी पळी असते. मग कधी आमटी असते, भाजी रस्सा भाजी वेगळी असते, पातळ पालेभाजी आळूची भाजी वेगळी असते. पण ती जी दरवी आहे, पळी जी आहे, तिला त्यातला फरक कळतो का हो? आमटी वाढली तरी पळी सारखीच, म्हणजे पळीला काहीच जाणीव नाही. रस्सा भाजी वाढली तरी सारखीच,
श्रीखंड बासुंदी खीर वाढली तरी ती पळी सारखीच. म्हणजे तिला ह्यातला भेद कळत नाही. म्हणून तिथे एक संस्कृत सुभाषित आहे की दर्वी सूप रसानिव. दर्वी म्हणजे ही पळी काही सूप आहे का रस आहे का काय आहे काही जाणत नाही. तसंच हे अज्ञान असतं की अज्ञान म्हणजे अज्ञान, त्याला काही कशाचा फरक पडत नाही. आता वाऱ्याचं एक उदाहरण देतात. का वारा जैसा पारखी नव्हे गा मार्गा मार्गा विखी तैसे कृत्याकृत्य विवेकी अंधपडचे. आता वारा जसा असं समजतो का की हा आता राजमार्गावर का याच्यावरनं छान जायला पाहिजे, किंवा हा जरा आडमार्ग आहे म्हणून मार्ग आणि अमार्ग असे संधी बनवलं आहे त्यांनी. मार्गा मार्गा विखी म्हणजे त्याच्यातला फरक त्याला कधी समजत नाही किंवा जाणीव त्याची होत नाही. तैसे कृत्याकृत्य विवेकी अंधपण. तसंच कृत्य आणि अकृत्य. कृत्य म्हणजे करण्याजोगी गोष्ट आणि अकृत्य म्हणजे जे करू नये ते. तसं कोणतं कृत्य करावं आणि कोणतं कृत्य टाळावं या बाबतीत त्या व्यक्तीचं किंवा आता चोराचं जसं सांगितलं की वारा जसा राजमार्ग आणि आडमार्ग किंवा चोर मार्ग असे भेद करत नाहीत, त्याला मार्गाची पारखच होत नाही. त्याप्रमाणे कुठलं कृत्य करावं कुठलं करू नये कुठलं टाळावं या बाबतीत त्याचं आंधळेपण असतं, म्हणजे अज्ञानी माणसाचं. त्याला सगळंच सारखं असतं. एखादं म्हणते लावू तिकडे जाऊ नका, तिकडे फार मोठा धोका आहे, तरी त्याला अनुभव आल्याशिवाय ते कळणार नाही, तो जातच राहणार, कारण अज्ञान आहे. पण जो मनुष्य सांगतोय अनुभवाचा, त्याला हे माहिती आहे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे ना. पण आपण ठेवत नाही. म्हणजे जो अज्ञानी आहे तो ठेवत नाही, आपण ठेवतो. हे चोख हे मैळ ऐसे नेणुनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली. तर मैळ म्हणजे मलिन अस्वच्छ आणि चोख म्हणजे स्वच्छ. आता लहान बाळ जे असतं, लहान मूल जे असतं ते जाणतं का हो की ही स्वच्छ गोष्ट आहे, ही अस्वच्छ आहे किंवा ही मलिन आहे. ऐसे नेणोनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली. नेणोनिया म्हणजे जाणतच नाही, त्याला ज्ञानच नसतं आणि ते प्रत्येक गोष्ट मुखात घालतं. आता मी रोज संध्याकाळी आरतीला जाते ना मंदिरामध्ये, तर त्या ज्या आहेत तुमच्या सहकारी, तर त्यांची नात आहे आणि ती येते. तिला प्रसादही तेवढाच आवडीनं खाते आणि बाहेर गेले की ती मोठाले दगड तोंडात टाकते, खडे तोंडात टाकते. आता तिला काय कळतंय, तर खडा म्हणजे प्रसादच आहे आणि तिच्या दृष्टीनं चांगला प्रसाद मिळतो तोही प्रसादच आहे. कारण जाणत नाहीत ना ते, त्याचे परिणाम जे होतील तेही त्याला माहिती नसतात, म्हणजे ते अज्ञानी असतं. अस्वच्छ स्वच्छ चांगलं वाईट हे तो काही जाणतच नाही लहान बाळ. तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे कडू महुर न वाटे ऐसी जे दशा. तसंच पाप पुण्य याच्या बाबतीत सुद्धा तो कसा असतो, अज्ञानी मनुष्य, काहीच समजत नाही त्याला. कडू महुर न वाटे. आता एखाद्याला बघा, कडू आणि महुर म्हणजे मधुर, त्यातलाही फरक कळत नाही. पोटात घालताना मनुष्य काही हा विचार करत नाही आणि त्याच्या बुद्धीलाही कडू गोड समजत नाही किंवा बरं वाईटही समजत नाही. पाप पुण्याचे खिचटे म्हणजे पाप पुण्य या दोन्हीतलाही त्याला फरक नाही. खिचटे म्हणजे आपण खिचडी जी करतो ना, तसं खिचटे म्हटले, म्हणजे ज्याच्यात सगळा काला केला जातो, सगळं एकत्रित केलं जातं. जसं काला पण तसाच असतो ना, सगळं घातलं जातं त्याच्यात, जे काही साहित्य असेल ते. तर ते पोटात घालताना म्हणजे खाताना त्याच्या बुद्धीला कडू गोड म्हणून काही वाटत नाही किंवा बरं वाईट हे त्याला जाणवतच नाही. हे सगळ्या उदाहरणातून आपल्याला काय सांगतायत? तिये नाम अज्ञान या बोला नाही यान एवम साही दोषांचे चिन्ह सांगितले. अरे पार्था, तुला हे दोषांचे चिन्ह सांगतोय मी.
या मानसिक अवस्थेमध्ये तिये ज्ञान अज्ञान या सगळ्या अवस्थेला अज्ञान असं म्हटलेलं आहे. कारण का बरं? की ही एक मानसिक पातळी आहे आणि या बोला नाही आन ह्या सांगण्याला किंवा या बोलण्याला काही आण नाही. पण तुम्ही तुझी आण घेऊन सांगतो, ती शपथ घेऊन, तशा अर्थी त्याला काही फरक कळतच नाही. एवम साही दोषांचे चिन्ह सांगितले, अशी ते म्हणतायत की मी तुला साही दोषांचं, साही आसुरी संपत्तीची चिन्ह तुला सगळी सांगितली. म्हणजे ही सगळी मनाची अवस्था आहे, मनाचं अज्ञान. मनाला अनुभव येत नाही, ज्ञान समजत नाही, उमजत नाही. आणि म्हणून इतके सगळे दृष्टांत त्यांनी दिले की ही जशी अवस्था आहे तसं हे पाप आहे, म्हणजे तसं हे अज्ञान आहे. म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अज्ञान कसं आहे हो, ते सदसत ज्ञान, म्हणजे सत पण आहे, खरं पण आहे आणि असत पण आहे. सत कसं की आत्ता मला माहिती नाही म्हणून ते सत्य आहे, पण जेव्हा मला ती गोष्ट कळेल त्यावेळेला ते माझं अज्ञान संपेल, म्हणजे ते अज्ञान हे असत आहे. आणि आपल्याला काहीही आत्मज्ञान होण्यासाठी काहीच समजत नाही, आपण या खोट्याला सगळ्या भ्रमाला खरं मानतो आहे, हे अज्ञान आहे. आणि अज्ञानाला काहीच कारण नाही आहे, म्हणजे आहे, अज्ञानच आहे, एवढंच. आता बघूया याच्या ओव्या बघूया. आता ज्याचे मन पाहता केवळ सर्पाचे चिबीळ ऐसे वाटे. जणू ते कालचं पारुष्याचं राहिले तेवढं म्हणून देते. जणू तीक्ष्ण बाण सोडी ज्याची दृष्टी, बोलणे ती वृष्टी निखाऱ्यांची. आणि इतरही ज्या ज्या क्रिया होती, जणू त्या करवती पोलादाच्या. ह्या परी कठोर जयाचा आचार, देखसी साचार अंतर्बाह्य. मनुष्यांमाझारी अधम तो साच, जाणपा मूर्तीचं काठिण्याची. आता तुझं सांगू अज्ञानाची खूण, देई अवधान धनंजया. तरी पाहे जैसे शीत उष्ण काही, स्पर्श ज्ञान नाही पाषाणाते. किंवा जन्मांधाते रात्री आणि दिन, ऐसे भेद ज्ञान नसे जैसे. किंवा खाद्य नेणोनिया अग्नी, मिळे ते गिळोनी टाकी जैसे. नातरी हे सोने आणि हे लोखंड, ऐसा नाही भेद परिसासी. किंवा रिघोनीही रसी नानाविध, चाखून येणे स्वाद पळी जैसी. किंवा मार्ग न पाहता वीरा, वाहे जैसा वारा स्वच्छंदाने. तैसा कार्य विवेकी आंधळा, जाणतो पुतळा अज्ञानाचा. किंवा चोख मैळ म्हणजे घाणेरडे, ऐसे नेणे बाळ, देखे ते केवळ मुखी घाली. तैशा परी पाप पुण्याची खिचडी, खिचटे जे म्हणले ते खिचडी. खाता नेणे गोडी बुद्धी ज्याची, ऐशी दशा जी का अज्ञान ते जाण, नाही अप्रमाण बोलणे हे. ऐशा परी साही दोषांचे लक्षण, येथे विवरून सांगितले. याची साही दोषी सर्वथा किरीटी, बळावे संपत्ती आसुरी. आता पुढची आहे ओवी ती. हीच साही दोषांगी, हे आसुर संपत्ती दाटुगी, जैसे थोर विषभुजंगी अंगसाने. आता ही जी आसुरी संपत्ती आहे ही कशी आहे हो, दोषांनी युक्त आहे. साही दोषांगी, तिच्याकडं 6 दोष आहेत. ही 6 दोषांनी युक्त आहे, पण ती कशी आहे, दांडगी आहे, अशी साधीसुधी नाही आहे, म्हणून दाटुगी म्हणलेलं आहे ते. हे आसुरी संपत्ती या 6 दोषांनी युक्त असते. कशी असते तर जैसे थोर विष भुजंगी अंगसाने. भुजंगी म्हणजे सर्प. सर्पाच्या मुखामध्ये जे विष असतं ते जालिमच असतं की नाही, का वरनं छान दिसतं हिरव्या रंगाचा म्हणून ते विष कमी आहे आणि काळ्या रंगाचं आहे म्हणून ते विष जास्त आहे, असं काही नाही.
अगदी किरकोळ जरी सर्प असला तरी त्याच्या मुखातल्या जाणीव विषासारखी ही आसुरी संपत्ती बलदंड असते, दाटुगी असते. कारण काय, ती जैसे थोर विषभुजंगी अंग साने, तिच्याजवळ हे सगळे दोष बलदंड असतात किंवा प्रचंड असतात. सर्पाच्या विषासारखी असते ती. का तिघा वन्हीची पाती, आता 3 प्रकारचे वन्ही सांगतायत बरं का. पाहता थोडे ठाये गमती, परी विश्व ही प्राणाहुती करून पुरे. पांती म्हणजे पंक्ती, म्हणजे 3 प्रकारचे वन्ही आहेत. म्हणजे 2 म्हणजे कंपनी असते, पण ट्रीज 3 क्राऊड म्हणजे गर्दी असते. तसं 3 प्रकारचे वन्ही कोणते आहेत बघा. पाहता थोडे ठाये गमती, परी विश्व ही प्राणाहुती करून पुरे. तर ती सगळी बघापासून सारखं सांगतायत की अग्नी जो आहे ना, तो सगळं स्वाहा करतो. तो असं म्हणतो का नाही बाबा हे यांनी घातलंय हे नको स्वाहा करायला, त्यांनी घातलंय नको स्वाहा करायला, असं काही नसतं. म्हणजे ह्या अग्नींची जी पांती आहे, पंगत जी आहे, ती खरं तिघांची म्हणजे काही फार मोठी आहे का पंगत नाही, पण ती विश्वाची सुद्धा आहुती घ्यायला कमी करत नाही. परी विश्व ही प्राणाहुती करून पुरे. म्हणून जेवायला बसायच्या अगदी प्राणाहुती दिल्या असतात, प्राणांची आहुती. ठीक आहे नाही, सगळे आपण पंचप्राण जे आहेत, प्राण अपान म्यान समान उदान आणि पुन्हा ब्रह्मणे स्वाहा असं म्हटलं जातं. आपण नैवेद्य अर्पण करायचं असलं तरी असंच एक अर्पण करतो. प्राण आहे स्वाहा, अपान आहे स्वाहा, व्यान आहे स्वाहा, समान आहे स्वाहा, उदान आहे स्वाहा, सगळं असं करतो. आणि ब्रह्मणे स्वाहा म्हणजे सगळं ब्रह्माला अर्पण असू देत. तसं इथे ही जी 3 वन्ही जे आहेत ते आपल्या मुखामध्ये सगळ्याची आहुती घेत असतात. आणि पाहता थोडे गमती, ते 3घच आहेत, पण परिविश्व ही प्राणाहुती करून पुरे. अख्ख्या विश्वाची जरी त्यांनी आहुती घेतली तरी त्यांना ती कमीच पडते. म्हणून आता ते 3 अग्नी कुठले आहेत बघा. एक आहे प्रलय अग्नी. मागे सांगितलेलं आहे की प्रलय झाला की सगळं त्याच्यामध्ये स्वाहा केलं जातं, भला मोठा अग्नी होतो. दुसरा आहे विद्युत अग्नी. आपल्याला माहिती आहे वीज चमकते नाही का, वीज पडली तर मनुष्य मरूनच जातो, तर तो विद्युत अग्नी. आणि तिसरा आहे वडवाग्नी. वडवाग्नी म्हणजे समुद्रामध्ये जो उसळतो तो, मग तो सगळं पाणी पिऊन टाकतो. कालच पाहिलं आपण, सगळं पाणी तो प्राशन करतो, पूर्ण शुष्क करून टाकतो समुद्राला, तो वडवाग्नी. मग आता हे 3 अग्नी आहेत. 3 कुठले सांगितले? प्रलय अग्नी, विद्युत अग्नी आणि वडवाग्नी. पण हे तिघांची पंगत जरी छोटी वाटत असली, आपण म्हणून हल्ली घरात कुठे फार मोठी पंगत आहे. पूर्वीचं तुमच्या आमच्या तरुण वयातले बघा, आठवा घरात की घरात 10 माणसं 15 माणसं असायची. शिवाय आला गेला पाहुणा म्हणजे रोज 10 जणांची पंगत बसायची, किंवा पुरुषांची पंगत वेगळी, स्त्रियांची पंगत वेगळी, लहान मुलांची पंगत वेगळी. आता फक्त आपण कार्यक्रमात वगैरे जातो, बऱ्याच ठिकाणी बुफेच असतं, त्यामुळं पंगत हा प्रकारच थोडा लोप पावायला लागला. मग हे 3 अग्नींची पंगत तर ती काय फार मोठी असणार आहे का? पण ते केवढे प्रभावी आहेत, बलदंड आहेत. ती सगळ्या विश्वाची आहुती ते सामावून घेतात किंवा करतात. धातया ही गेली या शरण, त्रिदोषी न चुके मरण, तया तिहींची दुणी जाण, साही दोषते. आता आपल्या शरीरात 3 प्रकारचे धातया म्हणजे धातू, कफ, पित्त आणि वात किंवा वात, पित्त, कफ, या त्रिदोषांचा जर भडका उडाला, म्हणून म्हणले त्रिदोषी न चुके मरण, की धाता म्हणजे ब्रह्मदेव. धातयाही गेली या शरण, ब्रह्मदेवाला जरी आपण शरण गेलो आणि या तिहींचा जर भडका उडाला असेल, त्याच्यात सगळं विषमता झाली असेल, इम्बॅलन्स झाला असेल, तरीसुद्धा आपण काही वाचू शकत नाही. उलट ते दोष काय होतात? मरण तर अटळच आहे, पण ते 3 दोष दुप्पट होतात. म्हणून त्यांनी म्हणलंय तया तिहींची दुणी जाणं, दुप्पट होतात. त्याला एक उदाहरण दिलं होतं बरं का मी एकदा. आमच्या तुम्हाला माहिती असतील पुण्याचे प्रशांत सुरू म्हणून वैद्य आहेत, आणि त्यांच्याकडे मागे सांगितलं असेल कदाचित उदाहरण की पित्त प्रकृतीच्या माणसाला कसं सगळं चमचमीत, झाल
चहा सगळं असं खायला तिखट चणचणीत चमचमीत असं खायला आवडतं. तर एक त्या आजीबाई होत्या आणि त्या म्हणाल्या की म्हणे अहो डॉक्टर म्हणे आत्तापर्यंत मी रोज बटाटे वडा खायची, रोज मिसळ खायची, रोज भेळ खायची, सगळं मला चालायचं बरं का. पण आता म्हणजे एक घास जरी खाल्ला तरी आगाग होते, पित्त होतं, अस्वस्थ होतं. तर तेव्हा डॉक्टरांनी एक उदाहरण दिलं होतं. म्हणजे त्याचं कारण तुम्ही सांगा की आपल्या शरीरातले हे दुप्पट होत आहेत म्हणतायत ना. तर त्याला एक उदाहरण असं आहे की जसं आपण इडली करतो आणि इडलीचं जे पीठ असतं ते रात्री मिक्स करून ठेवल्यानंतर अर्ध पातेलं असतं, हो की नाही, मिक्स केलेलं. पण सकाळी उठल्यानंतर ते असं पूर्ण फुलून येतं आणि ते अर्ध्याचं जवळजवळ पाऊण म्हणजे पातेलं भरतं. ते पातेलं असेल जे काय भांडं असेल, म्हणजे त्याच्यामध्ये आपण ते इतकं हे फर्मेंटेशन होतं की इतकं ते डबल होतं. तसं आपल्या शरीरामध्ये हे जे 3 दोष आहेत हे दोषसुद्धा इतके वाढतात, दुप्पट होतात आणि त्यामुळं त्रास व्हायला लागतो. आत्तापर्यंत सहन होतो तर ठीक आहे, पण नंतर ते पातेल्याच्या बाहेर यायला लागतं की नाही फसफसून. तुम्ही जर पातेलं लहान घेतलं असेल तर तो जो हे केलेलं आहे ते उष्णतेनं जास्त वाढतं आणि मग खाली सांडायची वेळ येते. तसं आपल्या शरीरातले धातूसुद्धा वात पित्त आणि कफ हे सुद्धा जेव्हा मर्यादेपर्यंत आहे त्याचं सगळं चलन वलन, त्याचा आहार आपण आहारावर अवलंबून आहे जास्त करून, तर ते मर्यादेत असतात. पण ज्या वेळेला ते अति होतात तेव्हा ते दुप्पट होतात आणि आपल्याला मरणसुद्धा टळू शकत नाही असं म्हटलेलं आहे. ही साही दोषी संपूर्णी झाली येची उभारणी म्हणून आसुरी उणी संपदा नोहे. तर ही आसुरी संपत्ती ही दोषांपासून निर्माण झालेली आहे अशी तशी समजू नकोस. दोष मुळात दोष आहेत ते 6 दोष आणि या 6 दोषांपासून निर्माण झालेली आहे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानंचाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. याच्यातलं आपल्याकडं काय काय जरा बघून घ्यायचं. दंभ मीपणा, गर्विष्ठपणा. दर्प दंभ ताठा आहे, जास्त ताठा. दर्प तसाच. आणि हे सगळं आपल्याला काय करतं, ही 6 प्रकारची आसुरी संपत्ती ही अशी तशी आहे समजू नकोस बरं का. ती पक्की आहे, बलदंड आहे आणि म्हणून तिच्यावर विजय मिळवणं किंवा तिला कंट्रोल करणं हे आपल्याला खूप आवश्यक असतं. बघू आता यातलं होऊया. नातरी त्रिदोषी चुके ना मरण जाताही शरण विधात्यासी तैसेची हे दोष वरी द्विगुणित म्हणून अत्यंत दुःखकारी. ऐशा परिसाही दोषांचे लक्षण येथे विवरून सांगितले. याची साही दोषी सर्वथा किरीटी बळावे संपत्ती आसुरी. सुंदरीचा बांधा दिसो किरकोळ विषयी प्रबळ परी जैसी. अग्नितरी 3 तरी तया पाही पुरेना विश्वही भक्षावया. नातरी त्रिदोषी चुके ना मरण जाताही शरण विधात्यासी तैसेची हे दोष वरी द्विगुणित म्हणून अत्यंत दुःखकारी. आसुरी संपत्ती उभारली पाही याची दोषी साही संपूर्णत्वे. आता ती काय करते आसुरी संपत्ती ते पुढं अजून त्याचं तीव्रता सांगतायत आपल्याला. परी क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी काय येती निंदकापासी अशेष पापे. आता ग्रह आहेत की नाही, मंगळ वगैरे ग्रह, तर ते पापी मंगळ ग्रहांचा किंवा क्रूर ग्रहांचा असा मांदी म्हणजे मेळावा. एकेची राशी, तो एकाच राशीला एकवटतो. एखाद्या राशीला सगळे ग्रह लागतात. किंवा निंदकाच्या ठिकाणी काय येते निंदकापासी अशेष पापे.
जो निंदक आहे ना त्याच्या ठिकाणी सर्व प्रकारची पापे गोळा होतात. परवा जे मी कीर्तन केलं त्यावेळेला ते सांगितलं होतं की आपण ज्याची निंदा करतो त्याचे दोष, त्याची पापं सगळी आपल्याकडे येतात. म्हणून कोणाची निंदा नाही करायची. मला ते पटलं अगदी. की बघा इथेही तेच सांगितलं त्यांनी की निंदकापासी का येती राशी, एकेची राशी अशेष पापे. त्या पापांच्या राशी आपल्याकडे येतात, जे आपल्याला लक्षात येत नाही की आपण याची निंदा करतोय. पण तो जेवढा दोषी असेल, तो जेवढा पापी असेल, ती सगळी पापं आपल्याकडे येतात. म्हणून कधी कुणाची निंदा करायची नाही. मग संतांची नाही, गुरूंची नाही, श्रुतीची नाही, वेदाची नाही, शास्त्रांची नाही. लोक अगदी स्वतःला जास्त समजतं म्हणून असं समजतात आणि वेदालाही नावं ठेवतात किंवा गुरूंमध्ये असे फरक पडतात. आमच्या गुरूंनी आम्हाला हे शिकवलंच नाही. बघा मुलांमध्ये क्लासेसमध्ये चालते चर्चा. तर तीसुद्धा एक प्रकारची निंदा आहे आणि ती निंदा केल्यामुळं ते सगळे दोष आपल्याकडे येत राहतात. का आयुष्य जातीये वेळे, शेळीये नाही एक राहिलं, मरणाराचे अंग, पीड घाती अवघ्याची रोग, का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती. आता जो अगदी आसन्न मरण झालेला आहे किंवा मरणाची त्याची वेळ आलेली आहे, तर त्याच्या ठिकाणी सगळ्या अवघ्याची रोग पडीघाती. सगळे रोग जसे काही एकत्र येतात, पडीघाती म्हणजे एकत्र येतात, किंवा कुमुहूर्ती दुर्योग एकवटती. एखाद्या कुमुहूर्ताच्या दुर्दैवी क्षणी सगळे योग एकत्रित येतात. आपण लक्षात घेत नाही हल्लीच्या काळात. पूर्वी बघा विचारायचे आजचं पंचांग काय आहे, आजचा दिवस कसा आहे, नक्षत्र ग्रह तारे सगळं विचारलं जायचं. आता माणसाला वेळ कुठे आहे, उठतो की पळत सुटतो. आणि मग पुढं काही संकट आलं, काही हे अडथळे आले की मग आपण म्हणतो खरंच आजचा दिवस चांगला नसावा. तर ह्या सगळ्या ग्रहांचे जे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि मग तो कुमुहूर्त ठरतो. तर कुमुहूर्ताच्या वेळेला सगळे विपरीत योग येतात, सगळे विपरीत योग येतात. लक्षात येत नाही बघा. आता हल्ली एवढं पाहायला जात नाही, पण पूर्वीच्या काळी अमावस्या, पौर्णिमा किंवा काही असे घातक दिवस असतात, तर त्या दिवशी ते करायचं नसतं. ज्याला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे त्याला विचारूया आपण. का आयुष्य जातीये वेळे, शेळीया सात वेवळी मिळे, तैसे साही दोष सगळे जोडती तया. आत्ता जसं म्हणलं की आयुष्य संपायची वेळ आल्यानंतर कुणाचं, शेळीचं आयुष्य संपत आलेलं असताना 7 नांग्याच्या इंगळीनं विषारी डंख करावा. शेळीये 7 वेवळी मिळे म्हणजे 7 नांग्या असणाऱ्या जी इंगळी असते तर तिनं विषारी डंख करावा. त्याप्रमाणे तैसे साही दोष सगळे जोडती तया. तसे आसुरी संपत्तीचे सगळे जे दोष आहेत, 6 दोष आहेत, हे एका वेळेला एकवटून येतात. मरण आलं ना की सगळे जोडून येतात, जोडून येतात. आपण म्हणतो का पाठोपाठ एक विघ्न यायला लागली, ते ओळखावं की इथं काहीतरी गडबड आहे. विश्वासला आतुड विजे चोरा, शिणला सुई जे महापुरा, तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जे. आता आपण एखाद्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर किंवा ज्यानं आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यालाच चोरांकडून पकडवायचं. आतुड विजे चोरा म्हणजे काय, त्याला चोरांकडनं पकडायला लावायचं. शिणला सुई जे महापुरा, आणि दुसरं आहे की जो शिणलेला आहे, थकलेला आहे, त्याला महापुरात ढकलून द्यायचं. तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जे. त्याप्रमाणे या 6 दोषांकडून म्हणजेच आसुरी संपत्तीकडून दुर्दैवी पुरुषाला घेरलं जातं. म्हणजे काय की हे 6 प्रकारचे दोष दुर्दैवी पुरुषांची दुरवस्था करून टाकतात. म्हणून ते एक छान म्हण होती बघा. म्हणजे काव्यच आहे. आधीच मर्कट तशातही मद्यप आला, झाला तशात वृश्चिक दंश त्याला. आणि मग त्यानं सगळं मद्य प्यायलाय, त्याला त्यात वृश्चिक दंश झाला. आधीच तो माकड म्हणजे त्याचं सगळंच ते नाचायलाच लागेल. तसं आधीच हा दोषी मनुष्य अशा सगळ्या
साही आसुरी संपत्तीने जर घेरला गेला तर त्याची काय दुरवस्था होईल हे काही सांगता येणार नाही. किंवा शेळी येसी नाही पापग्रह पंक्ती यावी एके राशी, किंवा निंदकाशी सर्व पापे, किंवा सर्व रोगी व्यापावे शरीर, येताची साचार मृत्यू काळ, नातरी कुयोग मिळवनिया यावे, जैसे का स्वभावे कुमुहूर्ती. अशुभ वेळ कुमुहूर्त म्हणजे काय? किंवा शेळी येसी डंखी मृत्यू काळी, जैसी का इंगळी सात नांगी, तैसे हेही साही होती एकत्रित, साधावया घात मानवाचा, विश्वासला त्यासी चोरा हाती द्यावे, श्रांतासी लोटावे महापुरी. आपल्यावर एखाद्याने विश्वास ठेवला तर त्यालाच आपण चोराच्या ताब्यात देऊन टाकायचं. किती घात आहे हो. तैसा मानवाचा करीती विनाश, हेही साही दोष दंभाधिक, मोक्षमार्गी यांचा होतो शिडकाव, मोहे बुडे जीव संसारात. 2-3 चोव्या ते वाचून घेते, आपल्या राहिले आहेत अजून. मगंती बैसे स्थावराच्या तळी, उतरवनी खाली जन्मोजन्मी, असो साही दोष हेची वाढविती, आसुरी संपत्ती जीवा ठाई, ह्या परी प्रसिद्ध संपदा या दोन्ही, येथे विभागोनी दाखविल्या. आता या सगळ्या ज्या संपत्ती आहेत 2 प्रकारच्या, या विभागून सांगितल्या आहेत असं म्हणतायत. वेळ सांगता येत नाही कधी संपेल. मोक्षमार्गाकडे जै यांचा अंबुखा पडे, तेन निघेची ऐसे म्हणून बुडे संसारी तो. तर मोक्षमार्गावर पावलं टाकणाऱ्या साधकावर या 6 दोषांचा जर अंबुखा म्हणजे शिंतोडा उडाला तरी तो साधक न निघेची ऐसे म्हणून बुडे, तो त्या मोक्षमार्गावरून पुढचं पाऊल टाकणारच नाही. आणि ह्या निश्चयानं तो पुन्हा मर्त्य प्रपंचात, या संसारामध्ये पुन्हा खोलबुडी मारतो. 61 पर्यंत झाले आहेत. थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.